सर्वांना कायद्याचा अभ्यास असतो, पण तो कसा? आयुष्यात कधीतरी प्रत्येकाला कायद्याच्या कसोटीतून जावं लागतं. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याकडे कायद्याची पदवीच असावी का तर नाही, परंतु सनदशीर मार्गाने न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी मात्र वकिलांची गरज सर्वांना लागते. महाराष्ट्र राज्य सीईटी सेल विधी अभ्यासक्रमाची पूर्व परीक्षा घेत असते. त्यात अनेक अभ्यासक्रमांचा समावेश असतो. तो आपल्या विधीच्या प्रवेशासाठी खास ठरू शकतो. म्हणजे वकील व्हायचंय तर तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आपल्या समोर ही गोष्ट मांडणार आहे की विधी अभ्यासक्रमासाठी जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सीईटी लागलेली आहे ती 5 वर्षासाठी आणि 3 वर्षासाठी आहे. या 5 वर्ष आणि 3 वर्षाच्या सीईटी साठी कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम असेल विद्यार्थ्यांसाठी. तर 5 वर्षाची जी 12वी नंतरचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचा हा 5 वर्षाचा कोर्स आहे त्यांच्यासाठी टोटल 6 विषय आहेत. 6 विषयामध्ये पहिलं जे आहे ते लीगल ऍप्टिट्यूड आहे, एक जनरल इंग्लिश आहे, दुसरं मॅथमॅटिक्स आहे, जनरल नॉलेज आहे आणि त्यानंतर जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट आहे. तर मॅथमॅटिक्स हे 12वीच्या मुलांना असल्यामुळे बेसिक मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आहे. लीगल ऍप्टिट्यूड मध्ये आपली घटना आणि आपल्या घटनेविषयी थोडीशी बेसिक माहिती ती त्यामध्ये येणार आहे. आणि दुसरं आहे जनरल इंग्लिश, ते तर सर्वांना माहितच आहे. त्यामुळे जनरल इंग्लिशचे सुद्धा बेसिक कॉन्सेप्ट यामध्ये 12वी नंतरच्या मुलांसाठी विचारले जाणार आहे. हा पेपर 150 मार्काचा आहे आणि पहिला जो पेपर आहे जनरल लीगल ऍप्टिट्यूडचा त्याच्यासाठी 40 मार्क याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. आता आपण 3 अभ्यासक्रमाचा विचार करू तर LL 12वी नंतर म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर हा जो कोर्स आहे हा 3 वर्षाचा आहे विधी अभ्यासक्रम. या 3 वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाच्या सीईटी साठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे यामध्ये देखील 5 पेपर आहेत, ज्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स हा विषय नाही आहे, जनरल इंग्लिश आहे, लीगल ऍप्टिट्यूड आहे, जनरल नॉलेज विषय आहे आणि इतर काही बेसिक विषय आहेत. तर ज्यामध्ये लीगल ऍप्टिट्यूड हा विषय आहे तो इथे 40 मार्काचा आहे, 30 मार्कांना आहे. यांच्यामध्ये सुद्धा कॉन्स्टिट्यूशन, बेसिक ह्युमन राईट असं लॉशी संदर्भात आहे. बाकीचं सगळं जनरल नॉलेज आहे आणि त्यांच्यामध्ये जनरल इंग्लिश आहे. त्यामुळे माझा विद्यार्थ्यांना असा अनुरोध आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 3 वर्ष आणि 5 वर्षीय विधी अभ्यासक्रमाची निवड करावी आणि व्यवस्थितरित्या अभ्यास करावा. हा अभ्यासक्रम तुम्हाला सीईटीच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा मिळतो, तो पण तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार त्याचे पेपर्स सुद्धा अवेलेबल आहेत, ते पण तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी वापरू शकता. विधीच्या प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी दरवर्षी हजारो विद्यार्थी करत असतात. त्यात सर्वांना यश मिळतच असं नाही. ज्या विद्यार्थ्यांनी 12वी उत्तीर्ण केली आहे त्यांच्यासाठी 5 वर्ष, तर ज्या विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्यांच्यासाठी 3 वर्षाचा कालावधी. तर या संदर्भातली माहिती प्राचार्य डॉक्टर नीतल नांदेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही LLBची परीक्षाही पास होऊ शकता. प्राची केदारी, लोकल 18 पुणे.